पहिला सामना झाला नाटोशी 11 नाटोशी तर त्यांच्या विरोधात मराठी स्पोर्ट दीक्षित संघाने पहिला सामना जिंकला. तर आता मात्र आपण सामना पाहतोय जाना ज्योतिबा स्पोर्ट्स नाटोशी तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम श्री नीनादेवी गोकुळ संघाने अगदी धाडसी निर्णय घेतला सचिन पाटील यांनी. कारण प्रथम फलंदाजी करणारा संघ ज्या वेळेला प्रथम फलंदाजी करत असतो त्यावेळेला कॉन्फिडन्स त्यांचा फार महत्त्वाचा असून तो कॉन्फिडन्स सचिन पाटील यांचा दिसला आणि त्यांनी फलंदाजी घेतली. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं जाना ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती स्वतः कर्णधार दीपक कवर आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. आज संपूर्ण जबाबदारी मात्र या खेळाडूच्या खांद्यावरती असेल कारण 9 तरुण खेळाडूंना घेऊन हा खेळाडू खेळतोय. अगदी मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळतोय त्याचबरोबर मैदानात कसा लढतोय हे फार महत्वाचं आहे. हो पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. एक धाव मात्र पूर्ण जर क्षेत्ररक्षक चेंडूवरती जर आला असता आणि चेंडू गॅदर करून फेकी केली असती नॉन स्ट्राईक वरती तर मात्र धावचीच्या स्वरूपात आपल्याला विकेट पाहायला मिळाली असती. परंतु थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. पुढील चेंडू संदीप यांचा स्ट्राईक वरती सचिन. ओहो अप्रतिम अशी गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतो संघाचा कर्णधार दीपक. तर स्फोटक फलंदाजी म्हणून ज्या खेळाडूने ओळख निर्माण केली त्याचा सचिन. स्ट्राईक वरती आपण पाहतो मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना खेळाडूचा चांगला दबदबा राहिला सचिन. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता दीपक सचिन यांचा आणि पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजेच लेगबायच्या स्वरूपात एक धाव असेल. लेगबायच्या स्वरूपात एक धाव असेल. अगदी पंचांनी सुद्धा निर्णय वळवला. एकच धाव असेल फक्त धावफलकावरती एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. लेगबायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती लागली जाईल. यष्टीरक्षण थोडीशी चुकी झाली. यष्टीरक्षक म्हणून काम पाहतोय. तर स्लीप मध्ये आपण पाहतोय सोनाली स्लीप मध्ये लावली. दीपकनं मात्र एक विश्वास ठेवला या लेडीज खेळाडूवरती. फटका खेळा मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली जेट टिपला जातो. अप्रतिम असा जेट टिपला जातो. सचिन अगदी गोल्डन डकची शिकार ठरता येते का स्फोटक फलंदाजी म्हणून त्या खेळाडूचा मी उल्लेख करत होतो तो सचिन पाटील. अगदी जड अंतकरणाने तंबूचा रस्ता धरतायत. बॉडी लँग्वेज सांगून जाते सचिन यांची कारण एक स्फोटक फलंदाजी म्हणून ओळख होती या खेळाडूची परंतु गोल्डन डकची शिकार ठरला सचिन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक हाताळत असताना दीपक कर्णधाराच्या भूमिकेत अगदी कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी म्हणावी लागेल कारण सचिन सारख्या एका महत्वपूर्ण खेळाडूला डगआउटचा इशारा केलाय. डगआउट मध्ये धाडले गेले सचिन यांना. अप्रतिम अशी गोलंदाजी दीपक. आज विश्वास दिसतोय कुठेतरी कर्णधाराचा. आज रविवार आणि रविवार म्हटलं तर ज्योतिबाचा वार कुठेतरी नाटोशी संघाकडून ज्योतिबाचा आशीर्वाद राहील की काय या टीमला. यानंतर मात्र आपण पाहतोय डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आमच्यापर्यंत प्लीज नाव पोहोचवा. विकास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकास. तर गोलंदाजी मार्गवरती दीपक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाकवतोय. पॉवर प्लेचं षटक हाकवतोय आणि स्पिनर गोलंदाजी परंतु एक धाडसी निर्णय त्याचा म्हणावा लागेल कारण एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा सचिन याची बाद करण्यात त्याला यश आले. पुढील चेंडू दीपक याचा. हो फटका खेळाय आहे क्षेत्ररक्षक दोन्ही खेळाडूंच्या मधून गॅप शोधलाय. बॅकअप मात्र आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या साहाय्याने गोकुळ संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1 बाद 4 धावा 1 बाद 4. आतापर्यंत दीपक याच्या माध्यमातून चेंडू फेकले गेले तर 5 चेंडू फेकले गेले. अप्रतिम अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू हो अगदी पुढे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेगबायच्या स्वरूपात असेल. एकच धाव आणि पंच नक्कीच आम्हाला करतील टाटा बाय म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर गोकुळ संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1 बाद 5 धावा 1 बाद 5 अशी धावसंख्या. अप्रतिम अशी गोलंदाजी हाताळली दीपक याने कारण सचिन सारखा एक मोठा खेळाडू आणि मोठ्या खेळाडूला मात्र डगावच्या दिशेने धाडलं गेलं. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय नितीन. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूला ओळखले जाते तोच नितीन. मात्र दुसऱ्या षटकासाठी दीपकनं आमंत्रित केले गेलंय. आज थोडंसं सातत्यानं चर्चा होईल ती सोनाली या
महिला खेळाडूची कारण प्रथमच मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना मोरणा विभागातून पहिल्यांदा खेळते महिला खेळाडू, तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढावा, कुठेतरी धाडस वाढावं यासाठी दीपकनं मात्र हा एक निर्णय घेतला होता आपल्या टीम मध्ये खेळण्यासाठी. पुढील चेंडू, ओहो अप्रतिम अशी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राजेश एक स्फोटक फलंदाज आहे. मागील आयोजनामध्ये राजेशची मी फलंदाजी पाहिले, एक स्फोटक फलंदाज आहे राजेशची मात्र जर बॅट चालली तर मात्र नाटोशी संघासाठी अवघड होऊ शकतो, कारण एक चांगला खेळाडू, एक स्फोटक खेळाडू म्हणून आहे. आता मात्र सध्या तरी मात्र त्याची बॅट मात्र तळपताना दिसत नाही. ओहो अगदी बॅटची कडा घेतली होती, थोडस स्लिप मध्ये सुद्धा चुकी होते. अगदी यष्टीरक्षकाची जरी हाईट पाहिली आणि स्लिप मध्ये खेळाडू तर दोन्ही खेळाडू अगदी हाईट न कमी दिसतात आपल्याला, परंतु कौतुक करायला लागेल दोन्ही खेळाडूंचं, कारण एक नऊ तरुण खेळाडू घेऊन दीपक खेळतोय. मैदानावरती मी सातत्याने उल्लेख करतोय, मैदानावरती कशा पद्धतीने खेळतोय त्यात कसा लढतोय याला मात्र फार महत्व आहे, कारण जिद्द मात्र या कर्णधारानं सोडली नाही. नऊ तरुण खेळाडू घेऊन खेळतोय. प्रमुख खेळाडू मात्र आज कुठे दिसत नाहीत या टीम मध्ये, परंतु लहान खेळाडूंना घेऊन खेळतोय, कौतुक करावं लागेल. पुढील चेंडू नितीन याचा पटका खेळलाय, अगदी उत्तंग दणदणीत आणि खणखणीत षटकार, अगदी नितीनचं स्वागत केलं जातंय. कुठेतरी थोडस स्लो चेंडू हाताळला जातो नितीन याच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मात्र उचलला तो राजेशानं. मी मगाशीच राजेशचा उल्लेख केला होता, अशी राजेशला गोलंदाजी करून चालणार नाही. ज्यावेळेला तुम्ही अशी गोलंदाजी कराल त्यावेळेला मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी होईल राजेश याच्याकडून, कारण एक अनुभवी आणि एक मोठा अनुभव असलेला गोकुळ संघाचा एक हुकमी यक्का म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. एक चांगला खेळाडू, एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून सुद्धा त्याची ओळख आम्ही पाहतोय. तोच राजेश स्ट्राईकवरती, तर गोलंदाजी मारतोय नितीन. नाटोशी संघ आपण आपल्या सन्मान चिन्ह घेऊन जायचंय, आयोजकांच्याकडून सन्मान चिन्ह दिलं जातंय. ओहो आता मात्र चांगलं कमबॅक केलं जातंय. संदीप आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. अगदी पहिलाच सामना होता मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना आपला हा दुसरा सामना, आणि दुसरा सामना म्हणजे या आयोजनामधील पहिला सामना तुम्हाला पराभव पत्करावा लागेल. तुम्हाला पुढील वाटचालीस आम्ही नाटोशी गावचा समालोचक या नात्यानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुकाराम मोरे यांच्या शुभास्ते हे सन्मान चिन्ह दिलं जाईल. हो अगदी फटका फसला गेला आणि नितीन यानं आपल्या स्वतःच्या पडद्यामध्ये अगदी चांगला झेल टिपला गेला. नितीननं मात्र चांगलं कमबॅक केला. आता मात्र कुठेतरी गोकुळ संघ थोडासा अडचणीत आम्हाला दिसतोय, कारण सचिन असेल आणि राजेश ही गोकुळ संघाची मात्र महत्वाची जोडी होती आणि स्फोटक फलंदाज म्हणून ही जोडी होती, परंतु या जोडीला फोडण्यात प्रथम मात्र दीपकला यश आलं. त्यानंतर दीपकनं मात्र नितीनला आमंत्रित केलं गेलं. नितीननं सुद्धा एक षटकार केल्यानंतर चांगले कमबॅक केला आणि चांगली गोलंदाजी नितीन याचे दोन मात्र महत्वपूर्ण खेळाडू डगआउटच्या दिशेने धाडले गेले. तर संदीप हायडलक बॅडलक टीमचं पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. थोडंसं क्षेत्ररक्षणावरती भर द्यावा लागेल या टीमला. अगदी चांगला खेळ राहिला संदीप याचा सुद्धा. गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय नितीन आतापर्यंत संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 12 अशी धावसंख्या. चांगली गोलंदाजी, कारण 12 धावसंख्या गोकुळ संघाचा जर विचार केला तर 12 धावसंख्या मात्र माफक धावसंख्या ही आहे गोकुळ संघाची, कारण धावसंख्या मात्र मोठी जोडली गेली पाहिजे होती गोकुळ संघाकडून. ओहो स्लो पद्धतीचा चेंडू हाताळला गेला नितीन याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवनाथ, नवीन फलंदाजी नवनाथ. लेगबायच्या स्वरूपात पंच सांगतात एक धाव असेल. पंच हे षटक संपतंय, पंचाने इशारा केलाय आम्हाला, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 13. अगदी कौतुक करावं लागेल नाटोशी संघाचे, कारण एक गोकुळ संघ एक बलाढ्य संघ म्हणून समजला जातो, परंतु त्या संघाला आतापर्यंत तरी दीपकनं मात्र अगदी त्या संघाला लगाम लावल्या, धावसंख्येला लगाम लावल्या. आता मात्र दीपकनं कुठेतरी रणनीती आखली गेली, कारण सातत्यानं जो खेळाडू पहिले षटक हाताळत असतो जालिंदर, त्या जालिंदरला मात्र अगदी हाणामारीच्या षटकासाठी आमंत्रित केले गेले. जालिंदर कवर आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. जालिंदरला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण दीपक आणि नितीननं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली त्या संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 13 अशी धावसंख्या. 2 बाद 13 15 का 1 मिनिट आम्ही चेक करतो प्लीज, विनंती असेल.
13 धावसंख्या तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे. 13 धावसंख्या सांगतोय अतिरिक्त खेळाडू, सहकार्य राहू द्या प्लीज, विनंती असेल. सचिन साहेब, कारण आपला अतिरिक्त खेळाडू आहे, गुणलेखकांच्या माध्यमातून चांगलं गुणलेखन केलं जात आहे. 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत. प्लीज राजेश, आम्ही चेक करतो आणि तुमच्यापर्यंत निर्णय कळवतो. पहिल्या ओव्हरला 5 होता. मिनिट, सन्माननीय आमचे बंधू राजेश यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपला गुणलेखक आहे, विनंती असेल राजेश, आपण एक सिनियर खेळाडू आहात. चला, चांगले सहकार्यालय राजेश, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आमचे बंधू राजेश चोरगे साहेब यांचं शुभागमन आणि चांगलं सहकार्याला आतापर्यंत आयोजक कमिटीला, त्याचबरोबर मोरणा असोसिएशनला. राजेश साहेब, आपण एक सिनियर खेळाडू आहात, अगदी सन्मानपूर्वक हा निर्णय आपण स्वीकारा. चला, गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज जालिंदर, तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय नवनाथ. ओहो, पटका खेळलाय लेग साईडला, पण या पटक्यावरती मात्र धाव असेल. एकच पंच सांगतील वंडीच्या स्वरूपात एक धाव. एक या धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आतापर्यंत तरी नाटोशी संघानं मोठी धावसंख्या उभार दिली नाही गोकुळ संघाला, कारण सन्माननीय मोरणा क्रिकेट असोसिएशन सचिव म्हणून ज्यांचा मी सातत्याने उल्लेख करतो, सचिन साहेब असतील, एक स्फोटक फलंदाजी, परंतु मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याचबरोबर राजेश सुद्धा आज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. ही एक गोकुळ संघाची एक अनुभवी आणि तडाखेबाज फलंदाजी होती, परंतु आज मोठी खरी करता आली नाही दोन खेळाडूंना. आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 14. चला, स्पीडअप घ्यायचं प्लीज पंच, कोणताही वेळ दौडायचा नाही आपण. अहो राजेश, आपणास विनंती असेल, आपण चेक करून गेलेत आपले खेळाडू राजेश आणि सन्माननीय आमचे बंधू राजेंद्र चोरगे साहेब चेक करून गेलेत. आपण विनंती असेल. हो, अगदी चांगली गोलंदाजी, चेंडूवरती क्षेत्ररक्षक जातो, एकच धाव. जालिंदर सुद्धा अगदी चांगली गोलंदाजी हाताळतोय, कारण याच कारणासाठी दीपकनं त्याला आमंत्रित केलं गेलं होतं. मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना नाटोशी संघ आणि गोकुळ संघ एक तुल्यबळ संघ म्हणून सुद्धा समजले जातात. दोन्ही संघांना अगदी कमी लेखून चालणार नाही. अगदी मोठ्या मोठ्या संघाला सुद्धा हा टीम धक्का देऊ शकते. गोकुळ संघ आणि जाणे ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी संघ सुद्धा चांगले खेळाडू आहेत दोन्ही टीम मध्ये. आता मात्र डावखुरा फलंदाजी आपण पाहतोय. विकासला मात्र विकास करावा लागेल आपल्या गोकुळ संघासाठी. हो, मात्र दिशा नक्कीच भरकटली जालिंदर याची. एक धाव, या अवांतर धावा मात्र रोखाव्या लागतील, कारण जालिंदरला दीपक आणि नितीननं चांगली गोलंदाजी केली, त्याच पद्धतीनं गोलंदाजी करावी. चांगली गोलंदाजी करावी लागेल जालिंदरला. या अवांतर धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील. पुढील चेंडू, चला स्पीडअप घ्यायचा जालिंदर, फक्त निर्धारित वेळ दिला जाईल याची नोंद घ्या प्लीज. हो, अगदी पुढे खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा हा समांतर इशारा, म्हणजे अवांतर धाव. या अवांतर धावा जालिंदर रोखाव्या लागतील. या अवांतर धावा खर्च करून चालणार नाही, कारण जर गोकुळ संघाने मोठी धावसंख्या उभारली तर मात्र थोडंसं नाटोशी संघासाठी अवघड होऊन जाईल. अगदी स्क्वेअर लेगला आपण पुढील चेंडू, पटका खेळाय आहे, क्षेत्ररक्षक, चांगली क्षेत्ररक्षण केलं जाते त्याच्या माध्यमातून. अगदी फेकी मात्र चांगली केली गेली, जाऊ तोपर्यंत धाव पूर्ण केली गेली. एक धाव पूर्ण. आजची रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं, चांगलं ताळमेळ पाहायला मिळाला. ज्या वेळेला तुम्ही एक चोरटी धाव घेत असता त्यावेळेला कॉलिंग महत्वाचं असतं, ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो, धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 2 बाद 18 धावा अशी धावसंख्या आपण पाहतोय. हे षटक मात्र हाणामारीचे षटक, आणि हे षटक हाताळत असताना जालिंदरला मात्र सातत्याने चांगले चेंडू हाताळावे लागतील. पटका खेळा अगदी समोरच्या दिशेने,
अगदी का कॉर्नर येतो उत्तुंग दंडोद आणि खंडत षटकार आणि या षटकाराविषयी मात्र स्वागत केलं गेलं ते जालिंदर याचं. थोडस स्लो डिलिव्हरी हाताळली जाते जालिंदर याच्या माध्यमात कुठेही वेग दिसत नाही गोलंदाजी करताना अगदी स्लो पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती लागले गेले. तर थोडस हे षटक मागणे षटक ठरतंय जालिंदर याचं कारण दीपकानं नितीननं मात्र चांगलं षटक हाताळलं. या दोघांनी धावसंख्या मात्र रोखली होती. जालिंदर मात्र धावा थोडेसे खर्च केलेत मागणे षटक. फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. ओहो त्याच्या माध्यमातून होते चुकी फेकी केली जाते तोपर्यंत एकच धाव घेतली गेली म्हणजे ते एका धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडले जातात 25. शेवटचा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल आणि शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र गोकुळ संघाने एक मोठी धावसंख्या उभारली गेली असं म्हणायला काय हरकत नाही. हा चेंडू मात्र जालिंदरचा एक महत्वपूर्ण चेंडू असेल. हा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने हाताळावा लागेल. हो सातत्यानं खराब गोलंदाजी राहिली कारण थोडस कुठेतरी दीपक याचा निर्णय चुकला की काय असं म्हणायला काय हरकत नाही कारण शेवटचं षटक हाताळत असताना एक जबाबदारी असते गोलंदाजीवरती. ती जबाबदारी मात्र जालिंदर कुठेतरी पार पाडताना दिसत नाही. विश्वास ठेवला होता दीपकनं परंतु त्या विश्वासाचा पात्र ठरत नाही. हा वारंवार अवांतर धावा खर्च केला जात आहे त्याच्या माध्यमातून. हो अगदी सोनालीच्या माध्यमातून सुद्धा चुकी झाली स्लिप मध्ये होती परंतु एकच धाव असेल लेगबायच्या स्वरूपात आणि हे षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोकुळ संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 27 धावा लागले गेलेत आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडूमध्ये नाटोशी संघाला 28 धावा करायच्या. 18 चेंडूमध्ये 28 धावा. 2 षटकं मात्र अगदी चांगले हाताळले गेले नंतर मात्र थोडंसं मागणे षटक ठरलं जालिंदर याचं. शेवटच्या षटकात धावा हाताळल्या गेल्या जालिंदर याच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकात धावा जालिंदरनं खर्च केल्या. चौदा धावा मात्र जालिंदरनं खर्च केल्या. जर 14 धावा रोखल्या गेल्या असत्या तर मात्र सुस्थितीत संघ पोहोचला होता जाणार ज्योतिबा स्पोर्ट नाटोशी. चला नाटोशी संघ आपण लगेचच मैदान सोडायचं आणि गोकुळ संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सचिन पाटील आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सन्माननीय आदरणीय विशाल बापू मोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. मी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आणि आयोजक कमिटीला विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यांना मायेशी उपदार शालांनी प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आमच्या मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. तुकाराम मोरे यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन आमच्या विनंती असेल मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. आपण कॅमेराचा फोकस करायचा आहे प्लीज. चला अगदी गोकुळ संघ आमच्या विनंतीचा मान देऊन सचिन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. अगदी दोन्ही टीमचा आवर्जून मी उल्लेख करतोय कारण सचिन पाटील असतील आणि दीपक या दोन्ही टीम मध्ये अगदी लहान खेळाडू आणि नऊ तरुण खेळाडू दिसत आहेत परंतु दोन्ही कर्णधारांनी मात्र एक आपला विश्वास डळमळू दिला नाही. अगदी लहान खेळाडूंना सुद्धा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि हे एक कौतुकास्पद दोन्ही कर्णधारांची म्हणावी लागेल कारण दोन्ही टीम मध्ये प्रमुख खेळाडू आज कुठे दिसत नाहीत परंतु दोन्ही संघनायक अगदी लहानसहान खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतात. नाटोशी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपक आणि
नितीन ही एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये जातोय. जाण्याज्योती स्पोर्ट्स संघाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून या कर्णधाराकडे पाहिलं जात आहे, ज्याच्या माध्यमातून मात्र नाटोशी गावासाठी प्रथम ट्रॉफी मारली गेली होती. तोच दीपक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याच्या नेतृत्वात मात्र नाटोशी संघानं प्रथम मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये ट्रॉफी आपल्या गावासाठी मारली होती. तोच दीपक एक लहानसहान खेळाडूंना घेऊन खेळतोय. आज प्रमुख खेळाडू या टीममध्ये नाहीत. त्याचबरोबर सचिन यांचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण त्यांच्या सुद्धा खेळाडूमध्ये आम्ही लहान खेळाडू पाहतोय. दोन्ही कर्णधारांनी अगदी जिद्द सोडली नाही. खेळाची तळमळ धडपड आणि जिद्द दिसते. स्ट्राईक वरती नितीन, तर नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय दीपक. तर गोलंदाजी मार्गवरती ज्या पद्धतीनं नाटोशी संघाचा कर्णधार दीपक यानं षटक हाताळलं होतं, त्याच पद्धतीनं रणनीती आखली गोकुळ संघानं. या संघाचा कर्णधार सचिन गोकुळ संघाचा गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक, आणि षटक अत्यंत महत्त्वपूर्ण षटक असतं आणि हे षटक हाताळण्यासाठी एक जबाबदार गोलंदाज लागतो. ती जबाबदारी स्वीकारली मला वाटतं सचिन पाटील यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. चला पंच लगेचच मॅचला आपण करा सुरुवात, कारण मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी आयोजित भैरवनाथ चषक 2026 पर्व पहिलं अत्यंत भव्य दिव्य आयोजन नियोजन आयोजकांच्या मार्फत आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन नियोजन, चमचमत्या ट्रॉफ्या, आकर्षक चषक आणि इतर आकर्षक बक्षिसं आज संध्याकाळी पारितोषिक वितरण समारंभाला दिली जातील खेळाडूंना. पंच 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटं असेल आणि एका षटकासाठी 5 मिनिटं असा वेळ दिला जाईल, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्ग होते सचिन, मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. हो, पहिला चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला गेला. अप्रतिम अशी डिलिव्हरी सचिन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. चांगला गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख मोरणा भागात, परंतु फलंदाजी मात्र आज करता आली नाही. गोलंदाजी मात्र करावी लागेल या खेळाडूला. पुढे खेळलाय कव्हरच्या दिशेनं, होत चुकी. कॅच विन मॅच म्हटलं जातं सातत्यानं, परंतु ही चुकी होते. अगदी कव्हर मध्ये खेळाडू होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा झेल सोडला. सचिननं मात्र संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. पुढील चेंडू सचिन यांचा. पुढे खेळलाय अगदी गॅप मध्ये चेंडू खेळलाय. वन्स बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांना धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. बिनबाद 3 धावा नाटोशी संघाच्या धावफलकावरती लागल्या जातात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन यांना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. फटका खेळलाय. आता मात्र गॅप मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू आहे, बॅकअप आहे. एकच धाव, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोकुळ संघाकडून. फटका मात्र दीपकनं चांगला खेळला होता, परंतु 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. एकच धाव धावफलकावरती. पुढील चेंडू सचिन यांचा. फटका खेळलाय, आहे क्षेत्ररक्षक, पैकी केली जाते नो स्ट्राईक वरती. तोपर्यंत यशस्वीरित्या धाव पूर्ण. आजची रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. दीपक आणि नितीन, एक जबाबदारी असेल या खेळाडूंच्या वरती, कारण या जोडीवरती जबाबदारी असेल. संघाचा डाव सावरावा लागेल या जोडीला. तर सचिन याला मात्र दीपकची विकेट घ्यावी लागेल, कारण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूला पाहिलं जाते. जर दीपकला मात्र बाद केलं तर मग नाटोशी संघावरती दडपण नक्कीच येऊ शकतं, आणि ही किमया मात्र सचिन यांना करावी लागेल. हो, अगदी मोठा फटका खेळायचा होता. पंच सांगतील लेगबायच्या स्वरूपात 1 धाव असेल. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातो. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतोय. नाटोशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 6 धावा बिनबाद 6. अगदी 28 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेले सचिन यांच्या माध्यमातून. ओव्हर झाली, पंच ओव्हर झाले, म्हणजे चांगले षटक हाताळले गेले सचिन यांच्या माध्यमातून. एक पॉवर प्लेचं षटक होतं, महत्वपूर्ण षटक होतं आणि चांगले षटक हाताळलं गेलं. आता मात्र आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत समीकरण पोहोचवतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये नाटोशी संघाला विजयासाठी धावा हवे असतील 22. 12 चेंडू आणि 22 म्हणजेच दीपक आणि नितीनला मात्र हात खोलावे लागतील. तर या 22 धावा रोखण्यासाठी गोकुळ संघाकडून स्पेशलिस्ट गोलंदाज कोण असेल, जो मात्र दुसरे षटक हाताळेल. वैयक्तिक पहिला आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज
आमच्यापर्यंत नाव पोचवा गोलंदाजाचं प्लीज. रोहित आमच्यापर्यंत नाव पोचवा. रोहित गोलंदाजाचं नाव विजय. विजय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. मी सातत्यानं समालोचन करत असताना गोलंदाजी पाहिल्या. एक धारदार तेज तरार गोलंदाजी म्हणून विजयकडे पाहिलं जात आहे. एक संयमी खेळाडू म्हणून सुद्धा या खेळाडूकडे पाहिलं जातं. आता मात्र सचिन यांनी विश्वास ठेवला तो विजय याच्यावरती. हे षटक मात्र गोकुळ संघासाठी फार महत्वाचं असेल तर नाटोशी संघाला या षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. धावसंख्या वाढवावी लागेल. चला लगेच सुरुवात करा विजय. हो अगदी फटका खेळायचा तर नितीनला मात्र रणनीती आखायला लागेल. कुठेतरी दीपकला स्ट्राईक वरती लागेल आणि तोच निर्णय राहील नितीन याचा. दीपक जास्त चेंडू खेळेल तेवढं नाटोश संघासाठी जास्त फायद्याचं ठरेल. तर विजय मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी अचूक टप्पा पकडला विजयानं. हो पुढे खेळलाय एक धाव पूर्ण सचिन येत आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. चांगली पैकी केली गेली एकच धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाल्याने स्ट्राईक वरती गेलाय तो दीपक. दीपक आपण पाहतोय स्ट्राईक वरती. या षटकामध्ये मात्र विजयचा हल्ला चढावा लागेल दीपकला. कारण संघाचा कर्णधार कुठेतरी जबाबदारी असेल आणि दर्पण सुद्धा या दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागेल तर दीपक याला. ओहो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी जागेवरून सुद्धा हलू दिलं जात नाही दीपकला. कुठेतरी फटका खेळावा लागेल. विजयवरती दबाव निर्माण करावा लागेल या खेळाडूला. फटका खेळा. या फटक्यावरती धाव किती असली एक धाव तर पूर्ण क्षेत्ररक्षक आलाय राजेश. स्ट्राईक वरती पैकी केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे धावतोय विकेटचं पतन. दीपकला मात्र माघारी परतावं लागतंय कारण क्रिकेटमधील आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते. दीपक धावचीच्या स्वरूपात बाद होते. मला वाटतं दीपकनं घाई करण्याची गरज नव्हती कारण संपूर्ण जबाबदारी दीपकच्या खांद्यावरती होती. आता मात्र ही घाई कुठेतरी संघासाठी धोकी नक्कीच ठरू शकते कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न राहिला आणि या प्रयत्नात मात्र लालच कुठेतरी त्याला नडली आणि जड अंतकरणाला मात्र तंबूचा रस्ता धरतो तोच नाटोशी संघाचा कर्णधार. ज्या कर्णधाराकडे मात्र एक संयम नेतृत्व होतो तो डगावच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश जातोय नवीन फलंदाज महेश. तर गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली ते विजयानं. फटका खेळ अगदी मिड विकेटच्या दिशेने येतो उत्तुंग बंधू आणि खंडन षटकार. मी मगाशीच महेशचा सुद्धा उल्लेख केला होता कारण एक आक्रमक फलंदाज म्हणून या फलंदाजाला ओळखला जातं. या षटकारानं मात्र कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित नक्कीच केल्या तर महेश यानं. विजयाचं अंतर थोडंसं कमी होताना आपण दिसतोय. 6 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 14. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता पण बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. चेंडू षटकाच्या हातात. हे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 14. आता मात्र समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 14 धावा असं 14 धावा 6 चेंडू 6 चेंडू 14 धावा असं समीकरण. आणि या धावा रोखण्यासाठी गोकुळ संघाकडून स्पेशलिस्ट गोलंदाज कोण असेल? सहा चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. दोन्ही टीमचं अगदी मी मन भरून कौतुक करेन कारण दोन्ही टीमचा चांगला खेळ राहिलाय. नितीन आणि महेश या जोडीला मात्र 14 धावा आता या शेवटच्या षटकात बनवायच्या आहेत जर विजय प्राप्त करायचा असेल तर. पुलटाचा चेंडू होता आणि या चेंडूचा फायदा उचलता आला नाही तेव्हा नितीन याला. आता मात्र कुठेतरी दडपण असेल ते नाटोशी संघावरती. 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
कुठेतरी महेश स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला त्या महेश स्ट्राईक वरती नेणं गरजेचं असेल. ओहो पुन्हा एकदा एकच धाव. अगदी मोठा फटका खेळला जात नाही लेगबायच्या स्वरूपात. येथे एकच धाव. आता समीकरण आले 4 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हे 2 चेंडू मात्र तो पूर्ण गोकुळ संघासाठी. हे 2 चेंडू जर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर मात्र नक्कीच नाटोश संघावरती दडपण असेल. अशी फटकेबाजी करून चालणाऱ्या नितीनला कुठेतरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावावा लागेल. असं एकेरीने धोरण हे काम चालणार नाही. आता समीकरण आले 3 चेंडू आणि 12 असं समीकरण. हा चेंडू अगदी महत्वपूर्ण चेंडू असेल. 3 चेंडू 12 धावा. ओहो आता मात्र पूर्ण मॅच नाटोश संघाच्या हातातून सुटल्या. आता मात्र पारड जड आहे ते गोकुळ संघाचं. 2 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नितीन सारख्या खेळाडूकडून अशा खेळाची अपेक्षा नक्कीच नसेल कारण टीमसाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. एक चांगला खेळाडू मात्र आज कुठेतरी नशिबाची साथ मिळत नाही नितीन याला. फटका खेळा अगदी गॅप मधून फटका खेळा. चेंडू वन्स बॉस अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू मैदानाला गुदगुल्या करत जातोय. मैदानाच्या बाहेर 4 धावा आणि या 4 धावांवर नाटोशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 20. आता मात्र समीकरण 1 चेंडू 8 धावा असं समीकरण. 1 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका खेळाय सचिन येत्या चेंडूवरती. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि हॅडलक बॅडलक नाटोशी संघ आणि विजय टीमचं अभिनंदन. गोकुळ संघ विजय आपण झाला. चांगला दोन्ही टीमने चांगला खेळ केलात. अगदी दोन्ही संघाच्या कर्णधारांचं मी पुन्हा एकदा भरभरून कौतुक आणि मन भरून कौतुक करतो कारण दोन्ही संघनायकांनी अगदी लहानसहान खेळाडूंना घेऊन आपला चांगला खेळ दाखवला. त्याबद्दल दीपक आणि सचिन आपल्या दोघांचं सुद्धा या आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार. गोकुळ संघ विजय झालाय. नाटोशी संघ हायडलक बॅडलक. दीपक कुठेतरी क्षेत्ररक्षणावरती भर द्यावं लागेल. कुठेतरी गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल या कर्णधाराला. आज दीपक याच्या नेतृत्वात मोरणा विभागातून प्रथम खेळणारी महिला खेळाडू म्हणून सोनालीला मान मिळाला. त्याचबरोबर नाटोशी गावची कन्या हिला सुद्धा नाटोशी गावाकडून खेळण्याची संधी मिळाली. मागील मॅचचा मॅन मॅच नवनाथ आपण यायचा आणि आपला मॅन द मॅचचा किताब घेऊन जायचा आणि आयोजक कमिटीला विनंती असेल ज्या मान्यवरांचा शोभा असते ही मॅन ऑफ द मॅच द्यायचे त्या मान्यवरांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. संकेत मोरे सन्माननीय आदरणीय संकेत मोरे साहेब यांच्या शोभा असते ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. या नवनाथ आपण या दोन्ही